नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। घाणवडेपैकी चव्हाणवाडीत रासाई महिला सेंद्रिय गटाचा कौतुकास्पद उपक्रम। पाणी फाउंडेशनच्या एसओपी पद्धतीने तयार केला दशपर्णी अर्क। सेंद्रिय शेतीचा कास धरत जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि विषमुक्ती शेतीला चालना देण्यासाठी करवीर तालुक्यातील घाणवडेपैकी चव्हाणवाडी येथील रासाई महिला सेंद्रिय शेती गटाने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे। उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली या महिला गटाने नुकत्याच अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने दशपर्णी अर्क तयार केला आहे। सेंद्रिय खतांचा वापर आणि बांधव दिस्तींवर भर केवळ कीड नियंत्रणावरच नाही तर जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी रासाई सेंद्रिय शेती गटातील महिलांनी आज आपल्या शेतात शेणखताचा वापर केला। तसेच पावसाचे पाणी शेतात मुरावे आणि जमिनीची धूप थांबावी या उद्देशाने शेताला उत्तम प्रकारे बांधव बंदिस्ती देखील केली आहे। महिलांचा हा उत्साह सामूहिक कष्ट पाहून संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे। अधिकारी व मार्गदर्शकांचे लाभले पाठबळ। या संपूर्ण उपक्रमाला उमेद अभियानाचे आणि कृषी विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहून खालील मान्यवरांनी महिलांना प्रोत्साहित केले व तांत्रिक मार्गदर्शन केले। प्रकाश लाडसर, व्यवस्थापक उमेद अभियान, आरती पाटील मॅडम उमेद अभियान, सुवर्णा दामुगडे कृषी सखी, पूजा खामकर सीआरपी, शांताराम कांबळे सर, संतोष मोरे सर महिलांनी एकत्र येऊन सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे। चव्हाणवाडीतील रासाई गटाने बांध बंदिस्ती आणि दशपर्णी अर्क तयार करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे। उमेद अभियान व्यवस्थापन संघ चव्हाणवाडीतील या उपक्रमामुळे करवीर तालुक्यात सेंद्रिय शेतीची एक नवी चळवळ उभी राहत असल्याचे चित्र दिसत असून रासाई महिला गटाच्या या कष्टाला सर्व स्तरातून दाद मिळत आहे। ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी व मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे इंस्टाग्राम चॅनल न्यूज दीनदयाळ पण फॉलो करा व न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा ही विनंती। 9404018707